आज आपण मदत पाठवताय, तर कशा स्वरूपाची मदत असेल पूरग्रस्तांसाठी आज? पाठीमागच्या 2-4 दिवसाच्या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये जो सीना नदीला महापूर आला, कोळेगाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे जो महापूर आला, त्यामध्ये माढा तालुक्यातील जी गावं बाधित झाली सीनाकाठची, त्या गावांमध्ये प्राध्यापक शिवाजीराव सावंत सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि राजवी ॲग्रो पॉवर प्रायव्हेट लिमिटेड शुगर फॅक्टरीच्या माध्यमातून आपण त्या गावांना रोज स्वयंपाकासाठी लागणारं जे पुरामध्ये त्या शेतकऱ्यांचं असेल किंवा तेथील कुटुंबाचं जे साहित्य वाहून गेलं, तर किराणा मालाचं किट आपण आपल्या कारखान्यामार्फत वाटप करतो आहे. त्यामध्ये दैनंदिन जीवनात ज्या स्वयंपाकासाठी लागेल तेल, मीठ, पीठ यापासून जे काही असेल किराणाचं स्वरूप, त्याचं किट बनवून आपण त्यांना पोच करतो आहे. हे मदतीचं किट किती गावात वाटप होणार आहे? सीनाकाठचा जेवढा काय पूरग्रस्त भाग आहे त्या सर्व भागांमध्ये आपण हे पोचवतो आहे. आत्ता आपण माढा तालुक्यातील पहिला लॉट पाठवतो आहे, परंतु मला मोहोळ तालुक्यातील सीनाकाठच्या गावचा सुद्धा काही लोकांचा संपर्क झाला, त्यांनी किटची मागणी केली. आपण तिथंही पाठवायची व्यवस्था आज उद्यामध्ये करतो आहे. आपण आपल्या घरात देखील पाणी शिरलं होतं, परंतु आपल्या दुःखातून आपण बाहेर निघत जो जनमानसासाठी मदतीचा हात देत आहे, काय वाटतंय नेमकं? म्हणजे जनमानसासाठी म्हणण्यापेक्षा ही मदत नाही आहे, हे माझं कर्तव्य आहे. आपल्या भागातील ज्या लोकांमुळं आपण ह्या लोकांबरोबर हसत खेळत मिसळून राहिलो, आज त्या लोकांवर हे जे संकट आलं आहे, त्या संकटातून सावरण्यासाठी मदत करणं हे मदत नसून ते माझं कर्तव्य आहे असं सरांनी आणि आम्ही सावंत कुटुंब समजून आम्ही आज ही मदत किंवा आमचं कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न करतो. त्या संदर्भात रात्रीच आमची चर्चा झाली. आपण मुरघास मागवायचा आणि त्याचबरोबर कुरडी पेंड किंवा बरडा, जे काय मक्याचा बरडा असेल त्या स्वरूपाची आपण मदत पोच करायचं आज संध्याकाळी नियोजन करतोय. त्या पशुखाद्यांसाठी दुभती जनावरं आहेत, त्या दुभत्या जनावराला पेंड, मक्याचा बरडा आणि मुरघास साधारणतः आपण 100-200 टनाच्या जवळपास मागवून आपण पोच करण्याची व्यवस्था जेवढा काय भागापर्यंत पोचता येते तिथपर्यंत पोचवण्याचं काम आपण आज उद्यामध्ये करतोय.